नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना आतुरता होती की आपली आन्सर की केव्हा येणार आहे, आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत हे केव्हा समजणार आणि या विषयीचंच नवीन ऑफिशियल अपडेट सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेला आहे आणि त्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, या LLB 3 इयरच्या आन्सर की विषयी म्हणजेच ऑब्जेक्शन ट्रॅकर विषयी या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला एक नोटिफिकेशन आलेले आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून यायचं आहे आणि सध्या तुम्ही पाहत असाल तर एम-एड, एम-पी-एड, बी-एड, एम-एड, बी-पी-एड आणि LLB 3 इयर आणि बी-एड रेग्युलर या सर्वांच्या आन्सर कीची डेट या ठिकाणी आलेली आहे. पब्लिक नोटीस फॉर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग हे तुम्हाला दिसत असेल आणि आजच म्हणजे 29/4/2026 रोजी हे अपलोड केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे. तर इथं आता आपल्याला एक पीडीएफ फाईल दिसणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डेट समजतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर 2026-27. तर एकूण या ठिकाणी पहा तुम्ही 6 कोर्सेसच्या डेट दिलेल्या आहेत. एम-एड जे आहे ते 1/5/2026 ला आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट होईल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कुठलं आन्सर त्या क्वेश्चनचं दिलं होतं ते पाहायला मिळणार आहे आणि 3 तारखेपर्यंत तुम्ही ते ट्रॅक करू शकणार आहात आणि जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर ते करू शकता. ते कसं करायचं हे आपण ज्या दिवशी हे ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन होईल त्या दिवशी पाहणार आहोत आणि आपल्या LLB 3 इयर जर तुम्ही पाहत असाल तर 1/5/2026 ते 3/5/2026 असं एकूण 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमची आन्सर की चेक करून घ्यायची आहे, डाउनलोड करून ठेवायची आहे आणि बी-एड रेग्युलर जे आहे तर त्याचं 3/5/2026 ला हे ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट होईल आणि एंड डेट जी आहे ते 5/5/2026. तर ही अशी एक महत्वाची नोटिफिकेशन होती, महत्वाचं अपडेट होतं. तुम्हाला देणं गरजेचं वाटलं. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत यावरून तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला त्यामध्ये अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. जेव्हा ऑब्जेक्शन ट्रॅकर तुम्ही ऑन कराल, तर या ठिकाणी त्या क्वेशनचा नंबर असेल. इथं तर कुठल्या हेडिंगमध्ये जनरल नॉलेजचा क्वेशन आहे, कुठला आहे ते दिसेल. आणि इथं क्वेशन त्याचबरोबर इथं त्याचे पर्याय आणि याचं करेक्ट ऑप्शन काय आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स काय आहे. इथं पहा आता 34 76 60 म्हणजेच या ठिकाणी इथला नंबर असणार आहे. 34 76 60 म्हणजे कॅन्डिडेटनी 4थ्या क्रमांकाचं ऑप्शन निवडलेलं होतं, परंतु करेक्ट ऑप्शन कुठला आहे तर 34 76 58 म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. जर दोन्ही बरोबर असतील तर याचा अर्थ आपलं हे 1 मार्क आपल्याला मिळाला आहे, परंतु याच्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा आपण जे रिस्पॉन्स रेकॉर्ड केलाय तो वेगळा आणि सीईटी सेलची जी आन्सर की आहे ती वेगळी असेल तर मात्र आपल्याला याच्यामध्ये तो मार्क आपल्याला भेटणार नाही. तर याच्यामधून तुम्ही इझिली किती मार्क भेटू शकतात, किती मार्क भेटलेले आहेत ते तुम्ही इथं काउंट करू शकता. आता इथं पहा, 34 76 71 हे करेक्ट ऑप्शन आहे आणि कॅन्डिडेटनी कुठलं चूज केलं तर 34 76 71. याचा अर्थ याचा 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आन्सर की आपल्याला चेक करायची आहे आणि जर काही आपलं ऑब्जेक्शन असेल तर इथं रेज ऑब्लिक व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती क्लिक करून तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट देऊन त्याच्याविषयी तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. धन्यवाद.